नमस्कार मित्रमैत्रिणींनो, SK बुक समरी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपली आजची बुक समरी आहे हॅबिट्स ऑफ अ हॅपी ब्रेन आणि हे पुस्तक लिहिले आहे लेखिका लॉरेटा ग्रॅजियानो ब्रुनिंग यांनी। जाणूया की तुम्ही रोज सकाळी मोठ्या ऊर्जेने आणि आनंदाने उठता। तुमच्या टू डू लिस्ट मध्ये तुम्ही असे काम लिहिता जे तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या आणखी जवळ नेऊ शकतात। तुमची सकाळ तुम्ही व्यायाम करून आणि हेल्दी नाश्त्याने सुरू करता। तुम्ही कामावर जाता, लोकांना भेटता आणि एका मागोमाग एक काम लिस्ट मधून पूर्ण करत जाता। मग तुम्ही म्हणू शकता की तुमचा दिवस चांगला गेला। कल्पना करा, जर तुम्ही या हेल्दी आणि प्रोडक्टिव्ह सवयी रोज पाळल्या तर काय होईल? तेव्हा तर कमालच होईल। मग असे करण्यापासून तुम्हाला काय अडवत आहे? या समरीमध्ये तुम्हाला त्या कटू सत्याबद्दल जाणून घ्याल की तुमच्या जुन्या सवयी कशा तयार झाल्या आणि त्यांना दूर करणे कठीण का आहे। तुम्ही शिकाल की अशा नवीन सवयी कशा तयार कराव्यात ज्या तुम्हाला आनंदी आणि अधिक चांगले बनवतील। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केले नसेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। आपण आता लेखिकेबद्दल जाणून घेऊया। लॉरेटा ग्रॅजियानो ब्रुनिंग यांनी सोशल सायन्स मध्ये PhD केली आहे। त्या कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये मॅनेजमेंट प्रोफेसर आहेत आणि ऑकलंड झू मध्ये टूर गाईड म्हणून कार्य करतात। त्या इनर मॅमल इन्स्टिट्यूटच्या संस्थापक सुद्धा आहेत। त्या ठिकाणी त्या त्रस्त लोकांना त्यांच्या सवयी आणि भावना समजून घेण्यासाठी मदत करतात। पुस्तकाचा परिचय बघूया। तुम्हाला माहित आहे का की आनंद हा आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या केमिकल्स मुळे होतो। हे हॅपी केमिकल्स म्हणजे डोपामिन, एंडॉर्फिन, सिरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन हे आहेत। हे केमिकल्स मेंदू कधी रिलीज करतो आणि यापैकी प्रत्येकाचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो आणि नवीन सवयी निर्माण करण्यासाठी तुम्ही यांचा वापर कसा करू शकता। तुम्हाला या सर्व प्रश्नांचे उत्तर या समरीमध्ये मिळतील। आपल्याला शिकायला मिळेल की या परिणामकारक पद्धतीचे पालन करून तुम्ही आपल्या सवयी कशा बदलू शकता। तुम्ही हे सुद्धा शिकाल की या अडचणींना सामोरे जाऊन सुद्धा पुढे कसे जात राहावे। चॅप्टर नंबर 1, युअर इनर मॅमल। जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला आपला मेंदू आपल्या पूर्वजांकडून मिळतो। जुन्या काळात माणसाला खाण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागत असे। आजही आपला मेंदू पूर्वीसारखाच काम करत आहे। आपल्या मेंदूचा पहिला आणि मुख्य फोकस असतो जगणे, आपल्याला जिवंत ठेवणे। त्याचे काम आपल्याला धोक्यापासून वाचवणे आणि आनंदी ठेवणे आहे। तुम्हाला कदाचित वाटेल की हे खरे नाही, कारण आपण आता अन्नासाठी शिकार करत नाही आणि आपल्याला शिकाऱ्यापासून पळून जाण्याची गरजही नाही। पण जेव्हा तुम्ही तुमच्या सोशल स्टेटस बद्दल विचार करता तेव्हा तुमची जगण्यासाठीची प्रवृत्ती सक्रिय होते। उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचे असते आणि तुम्ही खूप विचारपूर्वक ठरवता की कोणते कपडे घालायचे, तेव्हा तुमचे लक्ष सामाजिक गटात टिकून राहण्यावर असते। म्हणजे आता आपली परिस्थिती वेगळी असली तरी तत्व अजूनही तसेच आहेत। आपण जगण्याच्या प्रवृत्तीबरोबर जन्माला आलो आहोत, पण आपल्याला कोणती परिस्थिती किंवा अनुभव आवडतील किंवा नाही आवडतील हे आपण निवडत नाही। जेव्हा एखादे बाळ जन्माला येते तेव्हा ते आपल्या मेंदूमध्ये सर्किट म्हणजेच वायरिंग तयार करायला सुरुवात करते। आपल्या अनुभवांच्या आधारावर ते ठरवते की काय धोकादायक आहे आणि कोणती गोष्ट त्याला आनंद देते। त्याचा मेंदू न्यूरल पाथवे म्हणजेच मार्ग तयार करत राहतो जोपर्यंत ते 7 वर्षाचे होत नाही। एकदा आपण 7 वर्षाचे झालो की आपला मेंदूचा सर्किट तयार होऊन पूर्ण होतो। आपल्या सध्याच्या आयुष्यात सवय बदलणे आपल्याला आव्हानात्मक वाटू शकते, कारण आपला मेंदू त्या न्यूरोकेमिकल्सच्या आधारे काम करतो जे तेव्हा तयार झाले होते जेव्हा आपण 7 वर्षाचे होतो। 7 वर्षाचे मूल भविष्यात त्याला काय गरज पडेल हे विचारू शकत नाही। त्याच्या मेंदूचे सर्किट त्याच्या अनुभवांच्या आधारे तयार झालेले असते, त्याच्या स्वतःच्या निवडीवर नव्हे। या सर्किटच्या आधारे मेंदू आनंद देणारे केमिकल्स रिलीज करतो। जेव्हा कधी तुम्ही असे काही पाहता जे यापैकी एखाद्या केमिकल्सला ट्रिगर करते तेव्हा तुम्हाला आनंदाची अनुभूती होते। सर्वात पहिल्या केमिकलला डोपामिन म्हणतात। हे ब्रेन मध्ये तेव्हा रिलीज होते जेव्हा तुम्हाला काहीतरी असे मिळते जे तुम्हाला हवे होते। हे मोटिवेशनचे सर्वात महत्त्वाचे स्रोत आहे, कारण हे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते, अगदी एखादे उद्देश मिळवणे कठीण असले तरी। दुसरे केमिकल आहे एंडॉर्फिन। जेव्हा आपल्याला वेदना होतात आणि ब्रेनला थोड्या वेळासाठी त्या वेदना लपवायच्या असतात तेव्हा हे तयार होते। जेव्हा तुम्हाला दुखापत होते आणि तुम्ही तो फिजिकल पेन सहन करू शकता, ते एंडॉर्फिनच्या रिलीजमुळे शक्य होते। तिसरे केमिकल म्हणजे ऑक्सिटोसिन। हे तेव्हा रिलीज होते जेव्हा आपण इतरांसोबत सुरक्षित व जोडलेले असल्याचे अनुभवतो। या केमिकल्समुळे आपण इतरांवर विश्वास ठेवतो आणि तेही आपल्यावर विश्वास ठेवतात। चौथे केमिकल म्हणजे सिरोटोनिन। हे एक हॅपी केमिकल आहे। हे तेव्हा प्रोड्यूस होते जेव्हा आपल्याला इतरांकडून रिस्पेक्ट मिळतो। तेव्हा तुम्हाला जाणवते की लोक तुम्हाला आदर देत आहेत आणि त्यामुळे तुम्ही आनंदी होता। ते तुमच्या शरीरात सिरोटोनिन रिलीज झाल्यामुळेच असते। प्रत्येक
प्रत्येक माणसात हेच केमिकल्स असतात, पण त्यांचा प्रभाव प्रत्येकाच्या पर्सनल अनुभवावर वेगळा असतो. जी गोष्ट तुमचे हॅपी केमिकल्स ट्रिगर करते तीच गोष्ट कदाचित इतरांसाठी तशी नसेल. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखादा आनंददायी प्रसंग अनुभवता आणि तो तुमच्या ब्रेनमध्ये आधीपासून तयार झालेल्या मार्गाशी जोडलेला असतो, तेव्हा तुमचे हॅपी केमिकल्स रिलीज होतात. जेव्हा तुमचे सेन्सेस बाह्य कारणामुळे ट्रिगर होतात, तेव्हा ब्रेनमधून विजेचा प्रवाह होतो, ज्यामुळे वेगवेगळे न्यूरॉन्स एकमेकाशी जोडले जातात आणि हॅपी केमिकल्स रिलीज होतात. हे न्यूरॉन्स त्या मार्गाशी जोडलेले असतात जे बहुतांश 7 वर्षाच्या वयापूर्वी किंवा मोठे होताना तयार झालेले असतात. जेव्हा आपण टीनेजर होतो तेव्हा आपले शरीर आणि गरजा बदलतात. आपण नातेसंबंध आणि पुनरुत्पादन याबद्दल विचार करू लागतो. हे आपल्यासाठी नवीन विषय असतात ज्याबद्दल लहानपणी आपल्याला काहीच माहित नसते. जेव्हा तुम्ही वारंवार तोच इव्हेंट अनुभवता जो तुम्हाला आनंद देतो, तेव्हा ब्रेन मधील तोच मार्ग ट्रिगर होतो. त्यामुळे एक शक्तिशाली सवय तयार होते. उदाहरणार्थ, एका छोट्या मुलीला संगणक आवडतो आणि तिला तिच्या आईवडिलांचा लॅपटॉप दुरुस्त करायची इच्छा होते. जेव्हा ती यात यशस्वी होते तेव्हा तिला खूप सारा आदर मिळतो. त्याचा परिणाम असा होतो की पुन्हा इतरांसाठीही असे करण्याची तिची इच्छा बाळगते. बालपणातले हे अनुभव त्या छोट्या मुलीला मोठी झाल्यावर एक चांगली इंजिनियर बनवू शकतात. तिच्या ब्रेनने संगणक दुरुस्त करण्याला आनंदाशी जोडून ठेवले आहे. जेव्हा ती मोठी होईल आणि इंजिनिअरिंग बनेल तेव्हा ते तिला कठीण वाटेल, पण ब्रेन मधल्या जुन्या सर्किट्स आणि पाथवेच्या आधारामुळे ती सतत पुढे जात राहील. चॅप्टर नंबर 2, मीट युअर हॅपी केमिकल्स. या अगोदरच्या चॅप्टर मध्ये आपल्याला हे समजले की प्रत्येक मनुष्यामध्ये एकसारखेच हॅपी केमिकल्स असतात, परंतु त्या हॅपी केमिकल्सला उद्दीपित करणारी जाणीव वेगवेगळी होत असते. प्रत्येक माणसाचा आपला स्वतःचा अनुभव असतो आणि जी गोष्ट त्याला दुःखी किंवा आनंदी करते तेही वेगवेगळे असतात. डोपामिन असे केमिकल आहे जे तेव्हा रिलीज होते जेव्हा आपल्याला असे काही मिळते ज्याची आपल्याला आवश्यकता होती. हे असे केमिकल आहे जे ठरवते की आपली ऊर्जा कुठे जायला पाहिजे. तुम्हाला डोपामिनची जाणीव होते तेव्हा तुम्ही असे काही करता ज्यामुळे मिळणाऱ्या काही बक्षीस किंवा पुरस्कारामुळे तुम्ही खुश होत असता. हे तुम्हाला दिवसभर काही काम करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी जबाबदार असते. आपले प्रयत्न कुठे लावायचे आणि याचा निर्णय करतेवेळी तुमचा मेंदूला तयार करण्यासाठी डोपामिनचा वापर करत असता. जसे जेव्हा एक महिला मॅरेथॉन मध्ये धावत राहत असते, तर जेव्हा ती अंतिम रेषेला पाहते तेव्हा तिच्या डोपामिनची पातळी वाढते. अंतिम रेषा ते बक्षीस आहे जे ती मिळवू इच्छिते. एकदा जेव्हा ती त्या बक्षिसाच्या जवळ पोहोचते तेव्हा डोपामिन रिलीज होते, जे तिला पुढे चालत राहण्यासाठी प्रेरित करते. असेच फुटबॉल खेळाडूच्या बाबतीतही घडते. जेव्हा खेळाडू गोल करतो आणि आपल्या विजयाचा उत्सव साजरा करतो तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये वेगाने डोपामिन रिलीज होते. त्यामुळे त्याला खूप छान वाटते आणि तो पुन्हा त्याच वेगाने डोपामिन अनुभवण्याची इच्छा बाळगतो. पण जसजसे ते बक्षीस वारंवार मिळत राहते तसतसे ते तितके आकर्षक वाटत नाही. मेंदूमध्ये रिलीज होणाऱ्या डोपामिनचे प्रमाण हे बक्षिसाच्या आकारावर अवलंबून असते. छोट्या बक्षिसामुळे डोपामिन कमी प्रमाणात रिलीज होते, तर मोठ्या बक्षिसामुळे खूप जास्त आणि वेगाने डोपामिन रिलीज होते. उदाहरणार्थ, एक आई कदाचित कार उचलू शकणार नाही, पण जर तिच्या मुलाला कारच्या चाकाखाली चिरडले जाण्याचा धोका असेल तर डोपामिनचा तो रश तिला कार उचलण्याची आणि त्याहूनही जास्त काम करण्याची ताकद देईल. अशा अनुभवाबद्दल विचारले असता सर्व मातांनी एकच सांगितले की त्यांना त्या काय करत आहेत हे त्यांना कळत नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी अचानक खूप मोठी ताकद जाणवली होती. दुसरे हॅपी केमिकल्स जे मेंदूतून रिलीज होते ते म्हणजे एंडॉर्फिन. आपल्याला माहित झाले की ते वेदना लपवण्यास जबाबदार असते. उदाहरणार्थ, एखादा शिकारी प्राण्यावर हल्ला करतो आणि त्या प्राण्याला दुखापत होते तेव्हा एंडॉर्फिनचा उपयोग त्या वेदना लपवण्यासाठी होतो जोपर्यंत तो प्राणी सुरक्षित जागी पोहोचत नाही. तिसरे केमिकल आहे ऑक्सिटोसिन. कधी कधी आपल्याला वाटते की आपण कोणावर विश्वास ठेवू शकतो, जसे की आपल्या आईवडिलांवर किंवा जोडीदारावर. हा विश्वास ऑक्सिटोसिन मुळेच निर्माण होतो. जेव्हा आपल्याला वाटते की कोणी आपल्यावर विश्वास ठेवतोय तेव्हा सुद्धा हे केमिकल्स रिलीज होते. जसे की जेव्हा तुम्ही प्राणी संग्रहालयात जाता आणि एखाद्या प्राण्याला खायला देतात तेव्हा तुमच्या मेंदूत ऑक्सिटोसिन रिलीज होते, कारण तुम्हाला असे वाटते की तो प्राणी तुमच्यावर विश्वास ठेवतोय. तो प्राणी कदाचित तुमच्या जवळ येण्यास घाबरत असेल, पण त्याची भूक ही त्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असते. तुम्हालाही त्या प्राण्याजवळ जाण्याची भीती वाटते, पण त्याच्याशी नाते जोडण्याची इच्छा असल्यामुळे तुम्ही ते करता. एकदा तो प्राणी तुमच्या जवळ येऊन तुमच्या हातातले अन्न खातो तेव्हा तुम्हाला रिलॅक्स आणि आनंदी वाटते. नेटवर्किंग हे ऑक्सिटोसिन रिलीज होण्याच्या गरजेचे फळ आहे, कारण आपण नेहमी
नेहमी आनंदी राहू इच्छितो, त्यामुळे आपण इतरांशी जोडण्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधतो. आपण असे सोशल ग्रुप जॉईन करतो ज्यांचे इंटरेस्ट आपल्यासारखे असतात. आपण मित्रांशी बोलण्यासाठी कॉन्सर्ट्स आणि पार्ट्यांना जातो. आपण अशा सोशल प्लॅटफॉर्मवर जोडतो जे आपल्या गरजांना सपोर्ट करतात आणि आपल्या कमेंट्सना पसंती देतात. आपल्याला छान वाटावं म्हणून आपण सतत ऑक्सिटोसिन रिलीज होण्याच्या संधी शोधत राहतो. शेवटचे हॅपी केमिकल म्हणजे सिरोटोनिन. जेव्हा आपल्याला इतरांकडून आदर मिळतो तेव्हा हे हार्मोन रिलीज होते. आयुष्यात तुम्ही दोन भूमिका बजावता. तुम्ही सबऑर्डिनेट किंवा ज्युनियर असू शकता किंवा सुपेरियर म्हणजे बॉस असू शकता. आपण नेहमी या दोन भूमिका एकमेकात बदलत राहतो कारण आपण नेहमीच प्रत्येकासाठी सुपेरियर राहू शकत नाही. जर आपण सगळेच एकमेकावर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू तर आपण समाज म्हणून टिकू शकणार नाही. उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्या बिल्डिंगच्या दरवाजाजवळ उभे आहात. तुम्ही तिथे कोणाला भेटता आणि त्यांना अगोदर जाण्याची संधी देऊन सभ्य किंवा सौजन्याने वागायचा प्रयत्न करता. तो व्यक्तीही तसेच करतो आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही अगोदर जा. जर तुम्ही दोघांपैकी कोणीही त्या परिस्थितीत डॉमिनेट केले नाही तर तुम्ही कायम त्या लूपमध्येच अडकून राहाल. पण जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला वारंवार सांगते आणि मग तुम्ही त्या बिल्डिंगच्या आतमध्ये जाता तेव्हा सिरोटोनिन रिलीज होते कारण तुम्हाला असे वाटते की तुम्ही त्या सिच्युएशनला डॉमिनेट केले आहे. म्हणजेच आपल्याला आता हे समजले आहे की आपल्या मेंदूमधील प्रत्येक हॅपी हार्मोन्स वेगवेगळ्या कारणाने रिलीज होतात. तुमच्या भूतकाळातील अनुभवांच्या आधारावर तुम्ही त्या गोष्टी एन्जॉय करता ज्या तुम्हाला आवडतात आणि ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यांचा तिटकारा करता. तुम्ही नेहमी असे अनुभव शोधता ज्यामुळे तुमचे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. आता तुमच्या लक्षात आले असेल की तुमचा मेंदू तुमच्या सवयीवर कसा नियंत्रण ठेवत असतो. चॅप्टर नंबर 3, हाऊ युअर ब्रेन वायर्स इटसेल्फ. आपला मेंदू हा न्यूरॉन्सनी बनलेला आहे. न्यूरॉन्स मेंदूच्या एका भागातून दुसऱ्या भागात सिग्नल पोहोचवण्यासाठी जबाबदार असतात. जेव्हा हे न्यूरॉन्स एकमेकाशी जोडले जातात तेव्हा ते एक पाथवे म्हणजेच मार्ग तयार करतात. पण जे न्यूरॉन्स जोडलेले नसतात ते सिग्नल ट्रान्सफर करू शकत नाहीत किंवा मार्ग तयार करू शकत नाहीत. बाहेरील जगाशी होणारा आपला अनुभव न्यूरॉन्समध्ये कनेक्शन तयार करतो. हे लहान मुलांसाठी खूप सोपे असते पण मोठ्या माणसांसाठी कठीण असते कारण बालपणी तयार झालेले मार्ग खूप मजबूत असतात. त्यामुळे सवय बदलणे खूप अवघड होते. नवीन सवय निर्माण करणे सुद्धा कठीण होते कारण तुमचा मेंदू आता बालपणीसारखा काम करत नाही. परंतु असे असले तरी अनुभवांच्या जोरावर आपण आपला मेंदू कसा काम करतो ते बदलू शकतो. अनेक वर्षापासून सतत काम करणारे न्यूरॉन्स काही गोष्टी करणे खूप सोपे काम करून टाकतात. त्यामुळे आपण स्वतःला काही ऍक्टिव्हिटीज करण्यापासून रोखू शकत नाही कारण त्यांची सवय आपल्याला बालपणापासूनच लावली गेलेली असते. उदाहरणार्थ एखादे मूल जे लहान वयातच पुस्तके वाचायला शिकते आणि ही ऍक्टिव्हिटी एन्जॉय करते. अशी मुले मोठी झाल्यावर एक चांगले वाचक बनतात. हे पाहून लोकांना कदाचित आश्चर्य वाटेल की तो किती पुस्तके वाचतो, पण त्या मुलासाठी वाचन हा असा उपक्रम बनतो ज्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरजच भासत नाही. अनुभवाच्या जोरावरच असामान्य टॅलेंट असलेली मुले जन्माला येतात. जेव्हा ते आपली सर्व ऊर्जा लहानपणीच एखाद्या उपक्रमावर केंद्रित करतात तेव्हा मोठे झाल्यावर ते त्या उपक्रमात सर्वोत्तम ठरतात. एखादे मूल सहजपणे नवी भाषा शिकू शकते पण एखाद्या प्रौढ व्यक्तीला त्या भाषेतील काही शब्द लक्षात ठेवणे ही अवघड जाऊ शकते कारण आपला मेंदू भूतकाळातील अनुभवावर काम करतो. त्यामुळे बालपणी शिकलेल्या वाईट सवयी बदलणे आपल्यासाठी कठीण होते. उदाहरणार्थ जर एखाद्या मुलाला इतरांना मारण्यावर शाबासकी मिळते आणि जेव्हा तो इतरांसाठी काही चांगले करतो तेव्हा त्याला दुर्लक्षित केले जाते तर तो मोठा होऊन एक हिंसक माणूस बनतो. तो या बाबतीत काहीही करू शकत नाही कारण की त्याच्या मेंदूमध्ये त्याच प्रकारची वायरिंग किंवा मार्ग तयार झालेले असतात. जरी तो बदलण्याचा प्रयत्न करतो तरी त्याचा मेंदू तसे करू इच्छित नाही कारण नवीन न्यूरॉन्स जोडणे आणि सर्किट्स तयार करणे अवघड असते. तो काही दिवस शांत राहू शकतो पण नंतर पुन्हा हिंसक होऊ लागतो कारण आधीपासून तयार झालेले पॅटर्न्स परत जाणे सोपे आणि सुरक्षित वाटतात. आपल्या मेंदूला असे बनवले गेले आहे की तो कोणत्याही नवीन गोष्टीला धोक्यासारखे समजतो. जर एखादी नवीन सवय चांगली आणि उपयुक्त असली तरी तुमचा मेंदू ती गोष्ट स्वीकारू इच्छित नाही कारण ती नवी आणि अनोळखी असते. दोन न्यूरॉन्समध्ये एक लहान अंतर असते. त्या छोट्याशा स्पेस किंवा जागेला सिनॅप्स म्हणतात. विजेचा प्रवाह एका न्यूरॉन मधून दुसऱ्या न्यूरॉन मध्ये इतक्या जोराने जावा लागतो की तो गॅप पार करू शकेल. दोन किंवा दोनपेक्षा जास्त न्यूरॉन्स जोडण्यासाठी तुम्हाला कदाचित एकाच कृतीला दीर्घकाळ तीव्र इच्छेसह आणि सतत रिपीट करावे लागेल. जर तुम्ही सतत वारंवार किंवा पुन्हा पुन्हा केले नाही तर तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये नवा पॅटर्न तयार करू शकणार नाही जो नवीन सवय बनवण्यासाठी आवश्यक असतो. नवीन सवयी तयार करणे कठीण होण्याचे दुसरे कारण म्हणजे न्यूरॉन्स शरीरातून जेवढ्या ऑक्सिजन आणि ग्लुकोज घेतात त्याच्या बाबतीत ते महागडे असतात. नवीन न्यूरॉन्स आणि सर्किट्स तयार करणे शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असते. याचा
अर्थ असा नाही की आपण बालपणापासून काहीच शिकलो नाही. याचा अर्थ असा आहे की महत्त्वाचे मार्ग अगोदरच तुमच्या मेंदूमध्ये तयार झालेले आहेत. तुम्ही फक्त अगोदरच तयार झालेल्या पॅटर्न्स मध्ये अजून अधिक ज्ञान वाढवत जाता. उदाहरणार्थ, जर तुम्ही अशा कुटुंबात जन्माला आले आहात जिथे शिकार करण्यात आनंद मानला जातो, तर मोठे होण्याबरोबरच तुम्ही सहजपणे शिकारीचे कौशल्य शिकाल. असेच एखाद्या शेतकऱ्यासोबत किंवा डॉक्टर सोबतही होते. नवीन सवयी तयार करण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे आपल्या इमोशन्सच्या माध्यमातून. जसे एखादी गोष्ट तुम्हाला चांगले वाटायला लावते, तर तुमच्या हॅपी हार्मोन्सच्या द्वारे तयार केलेल्या बक्षिसाची पद्धत तुम्हाला तोच उपक्रम पुन्हा पुन्हा करण्यासाठी प्रोत्साहित करेल. वेळेनुसार तुम्ही स्वतःला एक नवीन सवय निर्माण करताना पाहाल, पण फक्त फिलिंग्सवर विश्वास ठेवता येत नाही, कारण कदाचित तुम्हाला अशी काही गोष्ट आवडेल जी तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवते, जसे की दारू पिणे किंवा एखादे ड्रग्ज घेणे. जर तुम्हाला फक्त तुमच्या फिलिंग्समुळेच त्याचे व्यसन लागले, तर ते तुमच्यासाठी एक वाईट सवय बनू शकते. दुसरा आणि खात्रीलायक मार्ग आहे रिपीट करणे, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. एखादे काम वारंवार पुन्हा करण्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सवय होण्यामध्ये मदत करते. हा बदल कदाचित हळूहळू आणि थकावट निर्माण करणारा असू शकतो. नवीन बदल स्वीकारण्यासाठी, तुमच्या मेंदूच्या विरोधाला हरवण्यासाठी आणि सतत पुढे जात राहण्यासाठी तुम्हाला खूप सारी ऊर्जा आणि ठाम निर्धाराची गरज भासेल. जेव्हा तुम्हाला हे समजते की तुमचा मेंदू कशा प्रकारे काम करतो, तेव्हा तुम्ही तुमच्या सवयींना बदलू शकता. हा बदल हळूहळू आणि कठीण असू शकतो, परंतु जर तुम्ही सतत प्रयत्न करत असाल तर हा बदल शक्य होईल. याला एका अंधाऱ्या रात्रीमध्ये आशेच्या किरणासारखे विचार करा की जेव्हा तुम्ही तुमच्या वाईट सवयींना बदलाल, तर तुमचे जीवन किती उत्तम स्तरावर जाईल. चॅप्टर नंबर 4, न्यू हॅबिट्स फॉर इच हॅपी केमिकल. आता आपण हे समजून घेतले की नवीन सवयींना बनवणे कठीण आहे, परंतु अशक्य नाही आहे. या चॅप्टर मध्ये तुम्हाला शिकायला मिळेल की कसे तुम्ही सवयी बदलण्याच्या कठीण प्रक्रियेला सोपे बनवण्यासाठी आनंदाला जोडणाऱ्या नवीन मार्गाला तयार करू शकतो. तुम्ही तुमच्या मेंदूच्या वायरना पुन्हा जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीबद्दल माहित करून घ्याल. सर्वात अगोदर तुम्ही डोपामाइन रिलीज वाढवण्यासाठी लहान सहान विजयासाठी सुद्धा रिवॉर्ड ठेवू शकता. दररोज एखाद्या छोट्या टार्गेटवर लक्ष केंद्रित करा आणि ते पुन्हा पूर्ण झाल्यावर स्वतःला रिवॉर्ड द्या. त्या टार्गेटला पूर्ण केल्यावर स्वतःवर अभिमान बाळगू द्या. कदाचित तुम्हाला लहान कामे पूर्ण झाल्यावर त्याला सेलिब्रेट करणे थोड्या वेळासारखे वाटेल, पण दीर्घकालीन उद्दिष्टावर फोकस करणे आणि ते मिळवण्यासाठी सतत वाट पाहणे तुम्हाला थकवून टाकेल. भविष्यातील यशासाठी सतत वाट पाहत राहिलात तर पुढे जाण्यासाठीचे मोटिवेशन कमी होईल किंवा तुम्ही निराश व्हाल. त्यामुळे पुढे जाण्याऐवजी तुम्ही ते उद्दिष्टच सोडून द्याल, कारण तुमचा मेंदू तसे समजू लागेल की ते उद्दिष्टच महत्त्वाचे नाही. डोपामिन ट्रिगर करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे नवे उद्दिष्ट तयार करणे. नवे उद्दिष्ट मेंदूसाठी आकर्षक असतात. त्या नवीन उद्दिष्टांना छोट्या छोट्या टप्प्यामध्ये विभागा आणि जेव्हा तुम्ही त्यापैकी एखादा टप्पा पूर्ण कराल, तेव्हा स्वतःला रिवॉर्ड द्या आणि तो क्षण एन्जॉय करा. एंडॉर्फिनचे नवीन सर्किट्स तयार करण्यासाठी तुम्ही दररोज हसून दिवसाची सुरुवात करू शकता. असे व्हिडिओज पहा किंवा कॉमिक्स वाचा ज्यामुळे तुम्हाला हसू येईल. रोज त्यांना एन्जॉय करण्यासाठी वेळ द्या. रडल्यानंतरही एंडॉर्फिन रिलीज होते. तुम्ही हसत असाल किंवा रडत असाल तरी तुम्ही तुमच्या मेंदूला एंडॉर्फिन रिलीज करून वेदना लपवण्यास मदत करत आहात. याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून तुमची एक्सरसाइज रुटीन बदलू शकता. तुमच्या शरीराच्या भागाकडे लक्ष देणे हे व्यायामामुळे होणारा त्रास कमी करू शकते आणि हॅपी हार्मोन्स एंडॉर्फिन रिलीज होण्यास मदत करू शकते. स्ट्रेचिंग करणे हे दररोज तुमच्या मेंदूला एंडॉर्फिन रिलीज करण्यासाठी उत्तेजित करण्याचा सोपा मार्ग आहे. ही एक अशी ऍक्टिव्हिटी आहे जी तुम्ही टीव्ही पाहताना किंवा फोनवर बोलताना देखील सहज करू शकता. मेंदूमध्ये ऑक्सिटोसिनचे नवे मार्ग तयार करण्यासाठी तुम्ही प्रॉक्सीचा वापर करून इतरांचा विश्वास जिंकू शकता. जर तुम्हाला इतरांवर विश्वास ठेवण्यात अडचण वाटत असेल तर तुम्ही एखाद्या प्राण्यासोबत वेळ घालवू शकता किंवा ऑनलाईन जगाच्या माध्यमातून कनेक्शन तयार करू शकता. हे साधे नातेसंबंध असतात जे खरी नाती तयार करण्यापेक्षा सोपे असतात. तुमच्या मेंदूला ऑक्सिटोसिन रिलीज करण्यासाठी भाग पाडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला विश्वासास पात्र बनवणे. लोकांना तुमच्यावर विश्वास ठेवताना पाहणे नेहमीच तुम्हाला छान वाटते, पण यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की जर तुम्ही इतरांवर खूप जास्त विश्वास ठेवाल तर लोक कदाचित तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. दररोज किमान एका व्यक्तीसाठी तरी विश्वास ठेवण्यासारखे बनण्यावर लक्ष केंद्रित करा. हे तुमच्या ऑक्सिटोसिनच्या मार्गांना बळकट करू शकते आणि तुम्हाला सहजपणे नव्या सवयी तयार करण्यात मदत करू शकतात. लास्ट वाला हॅपी हार्मोन्स ज्याचा तुम्ही वापर करू शकता तो म्हणजे सिरोटोनिन. तुम्ही रोज करत असलेल्या गोष्टीपैकी एखाद्या गोष्टीबद्दल अभिमान बाळगून तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन स्त्राव
वाढवू शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सोशल मीडियावर किंवा मित्रांसमोर शेखी मिरवायची आहे. फक्त मोठ्याने इतके म्हणणे की मला स्वतःचा अभिमान वाटतो एवढे पुरेसे आहे. स्वतःवर अभिमान वाटण्याचा दुसरा मार्ग म्हणजे इतरांवर तुमच्या कृतीमुळे पडणारा परिणाम ओळखणे. दररोज इतरांसाठी काही चांगले केल्याबद्दल त्याची कदर करा. हे शिकून झाल्यावर की मेंदूत हॅपी हार्मोन्सचे सिक्रिशन कसे वाढवायचे, आता वेळ आहे हे जाणून घेण्याची की नवी सवय कशी बनवायची. उदाहरणार्थ समजा तुम्ही अमेझॉन नदीकडे चालले आहात. तुम्हाला 2 रस्त्यामधून एक निवडायचा आहे. पहिला रस्ता सोपा आहे पण तो तुम्हाला फक्त साध्या ठिकाणी नेतो. दुसरा रस्ता कठीण आहे पण तो जगातील अतिशय सुंदर ठिकाणापर्यंत जाऊन घेऊन जातो. एखादी सवय बदलणे म्हणजे या नदीपर्यंत जाण्यासारखेच आहे. जेव्हा तुम्ही नवी सवय तयार करता तेव्हा तुम्ही कठीण रस्त्याची निवड करता जो तुम्ही कधीच अनुभवलेला नाही. जर तुम्ही 45 दिवस सातत्याने या चॅलेंजवर टिकून राहिलात तर तुम्ही जिंकता. पण जर मध्येच हार मानली आणि सोपा रस्ता निवडला तर शेवटी तुमच्या जवळ फक्त त्या जुन्या वाईट सवयीच राहतात ज्या आधीपासून होत्या. सतत पुढे जाण्यासाठी तुमच्यात 45 दिवस कंटाळवाणे आणि गैरसोयीचे काहीतरी करत राहण्याची खोल इच्छा असली पाहिजे. नव्या सवयी तयार करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी तुम्ही एका वेळी फक्त एक रस्ता बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकाच वेळी खूप सवयी बदलण्याचा प्रयत्न करू नका. हे लक्षात ठेवा की न्यूरॉन्सना जोडणे आणि नवे मार्ग तयार करणे हे आपल्या शरीरासाठी शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक असते. जेव्हा तुम्ही 45 दिवस फक्त एका सवयीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा प्रक्रिया सोपी होते. तुमचा मेंदू ही नवी सवय थांबवण्याचा प्रयत्न करेल पण जेवढे तो एकाच वेळी 4-5 सवयी बदलण्याचा प्रयत्न थांबवेल. चॅप्टर नंबर 5 युअर ऍक्शन प्लॅन. तुम्हाला 45 दिवसापर्यंत नवी सवय टिकवण्यासाठी एक प्लॅन तयार करावा लागेल. या प्लॅन मध्ये 4 ते 5 स्टेप्स असतील आणि त्या साध्य करणे तुम्ही कसे सोपे करू शकता हे महत्वाचे आहे. सर्वप्रथम तुम्ही ठरवले पाहिजे की कोणती सवय सर्वात आधी बदलायची आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करता आणि त्यामुळे डोपामिन सारखा हॅपी हार्मोन रिलीज होतो तेव्हा तुमच्याकडे दुसरी क्रिया करण्याची ऊर्जा कमी उरते. म्हणूनच एका सवयीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला समतोल राखणे गरजेचे आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर नवी सवय तयार करण्यासाठी तुम्हाला एखादी जुनी सवय सोडावी लागते. यानंतर तुम्हाला शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म रिवॉर्ड यामधून एकच निवड करावी लागते. उदाहरणार्थ जर तुम्हाला स्मोकिंग सोडायचे असेल तर तुम्हाला ठरवावे लागेल की तुम्हाला आत्ताच स्मोकिंगचा शॉर्ट टर्म रिवॉर्ड हवा आहे की भविष्यात स्मोकिंग सोडल्यावर मिळणारा लॉंग टर्म रिवॉर्ड. तुमची ऊर्जा फक्त एका रिवॉर्डवर केंद्रित केली पाहिजे. कारण तुम्ही जर आत्ता स्मोकिंग केली तर तुम्ही स्वतःकडून हे अपेक्षित ठेवू शकत नाही की भविष्यात तुम्ही स्मोकिंग सोडाल. दुसरे समजूतदारपणाचे पाऊल म्हणजे ओळखीचे आणि अनोळखी यामधून निवड करणे. ज्या गोष्टीबद्दल आपण जाणतो ती आपल्याला नेहमी सुरक्षित वाटते म्हणून आपण जुन्या सवयींना चिटकून राहतो. पण ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत त्या आपल्या मेंदूला रिस्की आणि भीतीदायक वाटतात. म्हणून एखादी सवय बदलण्यासाठी तुम्हाला ओळखीचे सोडून अनोळखी स्वीकारावे लागते. सिंपल रिवॉर्डच्या मदतीने डोपामिन रिलीज करणे नवी सवय बनवणे सोपे करते. म्हणून प्रत्येक दिवसाचे सेलिब्रेशन करा ज्या दिवशी तुम्ही अनोळखी गोष्टीचा स्वीकार करण्याचे ठरवता. दुसरी निवड जी तुमच्या समोर असेल ती म्हणजे ही ऍक्टिव्हिटी तुम्ही एकट्याने करायची आहे की ग्रुपच्या सपोर्टनी करायची आहे. आपल्याला नेहमी तेच हवे असते जे आपल्या जवळ नसते. जेव्हा आपण ग्रुपमध्ये असतो तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण दुःखी होतो आणि इतरांसोबत राहणे मिस करतो. म्हणून तुम्हाला एक निवड करावी लागेल आणि ती स्वीकारावी लागेल. जर तुम्हाला एखादी सवय एकट्याने बनवायची असेल तर तुम्हाला लोकांमध्ये राहणे थोडे कमी करावे लागेल आणि जर तुम्हाला एखादी सवय सोशली करायची असेल तर तुम्हाला काही काळासाठी तुमची प्रायव्हसी सोडावी लागेल. शेवटचा मुद्दा म्हणजे सगळे स्वतः करायचे की इतरांवर अवलंबून राहायचे. जर तुम्ही नेहमीच तुमच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहिलात तर तुम्ही गोष्टी सहज मिळवण्याची सवय लावून घेतली आहे. सुरुवातीला हे चांगले वाटेल पण नंतर तुम्ही मिळणाऱ्या सेवेबद्दल तक्रार करायला सुरुवात कराल. तसेच इतरांवर अवलंबून राहिल्यामुळे डोपामिन रिलीज कमी होते कारण जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही स्वतः मिळवत नाही. म्हणून रिवॉर्ड मिळाल्याचा आनंद तुम्हाला तेवढा जाणवणार नाही. पण जर तुम्ही एखादी गोष्ट स्वतःच्या प्रयत्नाने मिळवली तर तुमचा मेंदू खूप डोपामिन रिलीज करतो ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. लक्षात ठेवा हॅपी हार्मोन्स तयार करणे सोपे नाही. तुम्हाला नेहमी काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागेल आणि कोणताही रस्ता परफेक्ट नसतो कारण भविष्याबद्दल
ज्याबद्दल तुम्ही खात्रीपूर्वक काहीही सांगू शकत नाही. चॅप्टर नंबर 6, रिलाय ऑन टूल्स दॅट आर ऑलवेज विथ यू. कधी कधी एखादी सवय लावण्यासाठी फक्त 45 दिवसांपर्यंत पक्का निर्धार ठेवणे पुरेसे होत नाही. त्या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांशी सामना करण्यासाठी तुम्हाला काही साधने आणि तंत्राची गरज भासते. या चॅप्टर मध्ये तुम्ही अशा काही ट्रिक्स शिकाल ज्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी मोटिवेट करतील, अगदी तेव्हाही जेव्हा तुमच्या मेंदूचा नवीन सवयींना विरोध करणे तुमच्यासाठी आव्हानात्मक होईल. पहिली ट्रिक म्हणजे मिरर टेक्निक. याचा अर्थ असा की तुम्ही असा एखादा व्यक्ती निवडा ज्याने आधीच ती सवय आत्मसात केलेली आहे, जी सवय तुम्हाला लावायची आहे, आणि मग त्याच्या वर्तनाची नक्कल करा. त्या व्यक्तीकडे पाहून त्याची ऊर्जा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. त्या सवयीमुळे त्याच्या आयुष्यात काय बदल झाले आहेत हे पाहणे तुम्हाला पुढे चालू ठेवण्यासाठी प्रेरणा देईल, अगदी तेव्हाही जेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला ही सवय महत्वाची नाही असे पटवून द्यायचा प्रयत्न करेल तरीही. दुसरी ट्रिक म्हणजे सर्व 4 हॅपी केमिकल्स मध्ये संतुलन राखणे. फक्त डोपामिन वर लक्ष केंद्रित करू नका आणि उरलेले केमिकल्स विसरू नका. कदाचित डोपामिन मुळे सवय बदलणे सोपे वाटेल कारण तुम्ही फक्त उद्दिष्ट ठरवून त्यांना पूर्ण करत असाल. छोटे छोटे रिवॉर्ड घेऊन तुम्हाला चांगले वाटत असेल आणि डोपामिन सिक्रेशन्सचा आनंद घेत असाल, पण जर बाकीच्या केमिकल्स कडे लक्ष दिले नाही तर काही काळानंतर तुम्हाला कंटाळा येईल. म्हणूनच उत्तम म्हणजे सर्व गोष्टीकडे लक्ष द्या आणि फ्लेक्झिबल राहा. जर तुम्ही उद्दिष्ट ठरवून त्यांना साध्य करण्यात यशस्वी होत असाल तर तुम्ही इतरांबरोबर नाते टिकवून ऑक्सिटोसिन वाढवण्याकडे लक्ष द्या. अशी सवय लावण्याचा प्रयत्न करा जी प्रत्येक वेळी वेगवेगळे हॅपी हार्मोन्स रिलीज करते. दुसऱ्या टूल्सचे नाव आहे ग्राफ्टिंग. जर आधीपासून तयार झालेले ब्रेन सर्किट तुम्हाला एखादी सवय फॉलो करायला लावत असतील तर तुम्ही नवी सवय त्या अगोदरच तयार झालेल्या सर्किटच्या मार्गाशी जोडू शकता. शेवटचे टूल आहे आपली ऊर्जा वाढवणे. जसे आपण मागच्या काही अध्यायामध्ये पाहिले, नवीन सर्किट्स आणि न्यूरॉन्स तयार करणे हे शरीरासाठी शारीरिक दृष्ट्या थकवणारे काम असते. म्हणूनच नवीन सवय लावताना तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटेल. त्यामुळे ऊर्जा वाढवण्यासाठी हेल्दी अन्न खाणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. आपल्या दिवसाची सुरुवात नव्या सवयीपासून करा. अशा पद्धतीने तुमच्याकडे 45 दिवसापर्यंत ती सवय थकवा न येता फॉलो करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळेल. ज्या सवयी तुम्हाला बदलायच्या आहेत त्यांची यादी तयार करा आणि मग त्याचे पालन करा. हे टूल्स तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय तुमचा प्लॅन अंमलात आणायला मदत करतील. तर मित्रांनो, आता आपण पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, ते म्हणजे कन्क्लुजन. परंतु त्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायचे आहे की आतापर्यंत तुम्ही पाहिले आहे की आपला मूड बदलण्यामागे किंवा आपल्या छोट्या मोठ्या यश मिळवण्यामध्ये आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या हे हार्मोन्स जबाबदार असतात. म्हणून तुम्हाला एखादी नको असलेली घातक सवय बदलायची आहे तर अनकम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये 45 दिवसापर्यंत कम्फर्टेबल राहिलात तर तुमच्यासाठी कठीण वाटणाऱ्या परंतु चांगल्या सवयी सोप्या होऊन जातील. पण तुम्ही अगोदर प्रयत्न तर करा. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता या पुस्तकाचा सारांश बघूया. ही समरी तुमच्या डोळ्यासमोर एक धक्कादायक सत्य आणते. तुम्हाला त्या सवयी कंट्रोल करत आहेत ज्या तुमच्या ब्रेनने तेव्हा तयार केल्या होत्या जेव्हा तुम्ही फक्त 7 वर्षाचे होता. नवी सवय तयार करण्यासाठी ब्रेन मध्ये नवे मार्ग तयार करावे लागतात. हे कठीण असते कारण तुमचा ब्रेन बदल थांबवण्यासाठी शक्य तेवढा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपण समजून घेतले की तुमचा ब्रेन जन्मापासूनच तुम्हाला सुरक्षित आणि आनंदी ठेवण्यासाठी काम करत असतो. लहान वयातच तुम्ही आवडणे न आवडणे हे शिकत असता. त्यामुळे नवी सवय लावणे हे मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने आव्हानात्मक बनते. दुसरे म्हणजे तुम्हाला 4 हॅपी हार्मोन्स बद्दल माहिती मिळाली आणि आपला ब्रेन त्यांना कधी उद्दीपित करतो किंवा ट्रिगर करतो याबद्दलही समजून घेतले. हे हार्मोन्स आहेत डोपामिन, एंडॉर्फिन, ऑक्सिटोसिन आणि सिरोटोनिन. तिसरे म्हणजे तुम्हाला समजले की काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही हे हॅपी केमिकल्स रिलीज होण्यास भाग पाडू शकता. जेव्हा एखादी नवी सवय तुम्हाला आनंद देते तेव्हा ती आत्मसात करणे सोपे होते. 5वे म्हणजे नवी सवय लावण्यासाठी तुम्हाला 45 दिवस सतत चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. दररोज असे काहीतरी करा जे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाच्या जवळ घेऊन जाईल. 45 दिवस सातत्य ठेवल्यास तुमचा ब्रेन नवा मार्ग तयार करेल आणि ती सवय फॉलो करणे खूप सोपे होईल. शेवटी समोर येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी काही टूल्सची गरज असते, जसे की मिरर टेक्निक, ग्राफ्टिंग आणि बॅलन्स. एकदा जर तुम्ही एखादी सवय लावण्यासाठी 45 दिवस मेहनत घेतली तर तिच्यामुळे मिळणाऱ्या परिणामांचा तुम्हाला अभिमान वाटेल. हे 45 दिवस कदाचित तुमच्या आयुष्यातले सर्वात आव्हानात्मक दिवस असतील, पण शेवटी मिळणारे रिवॉर्ड किंवा बक्षीस पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमची मेहनत नक्कीच फळाला आली आहे. मित्रांनो, या ठिकाणी या पुस्तकाची समरी संपलेली आहे आणि आमचा प्रयत्न आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. नवनवीन पुस्तके वाचत रहा, खूप मेहनत करा, स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा.